कोण येतोय? आले तुफान बाकी गबासा ते धंदा पुढे ऍड कर मोठा पत्रा उचलू इथला डीपी उचल नमस्कार मित्रांनो, मी तन्मय गोरिवले कोकणीताने या यूट्यूब चॅनलवर आपलं सरचं स्वागत करतो. तर मित्रांनो, वाढती गरमी बघताच आम्ही सर्व पोरं नदीवर पोहण्याचा बेत करत आहोत. तर आता निघणार आहोत थोड्याच वेळात. ती सर्व निघालेत सर्व पोरं. हे बघा, सर्व गाड्या वगैरे सर्व काढलेल्या आहेत बाहेर. तर आत्ताच थोड्या वेळात आम्ही निघणार. ते सर्व वाढती गरमी एवढी वाढली की काय बोलूच नका. त्यानुसार आम्ही सर्व पोहायला जाणार आहोत. एवढी सर्व पोरं आहे. किती आहे पेट्रोल? निघताव त्यावेळी सर्व निघणार आहोत. सर्व उत्साहित पोहण्यासाठी उत्साहित. सगळी आपापल्या गाड्या घेऊन चालत जायचे आमच्या दुर्गावतले भंगारवाले आणि त्यांच्या धंद्यात मी ऍड होतोय 5 वर्षांमध्ये. तो 50-75 आपण एका रो काहीतरी. पहिले आम्ही सर्व चालत जायची पोरं, तर आता या सगळ्यांच्या आल्या त्या गाड्यांवर जात आहेत सर्व. ही वाढती गरमी पाहताच आम्ही सर्व निघाले पोरं माऊ बोरगडच्या नदीवर पोहायला. तर संपूर्ण पोरं सर्व गेलेले आहेत पुढं. तर आम्ही आता बाकीचे उरलेले जात आहोत. तर आता आमच्या गावातून निघालो. तर बोरगड गाव आमच्या गावापासून 4 किलोमीटर आहे. तर आजूबाजूचे संपूर्ण गावं तुम्हाला अनुभवायला दिसणार आहेत. तर कोणकोणतं गाव लागतं तर बघू शकता आपण. आत्ताच गाड्या वगैरे काढल्यात तर निघालं. रस्तासुद्धा चांगला आहे, आत्ता केलेला आहे नवीन. तर थोड्याच वेळात आम्ही बोरगड गावामध्ये पोहोचणार आहोत. तर बोरगड गाव मंडणगडपासून 4 किलोमीटर अंतरावर आहे. तर तिथे एक मंदिर आहे ग्रामदैवताचे. हे म्हणजे त्याच्याच शेजारी जी नदी आहे भारजा नदी खूप मोठी आहे. तर त्याच नदीत आम्ही आज पोहायला जाणार आहोत. तर खूप मजा येणार आहे. अशीच व्हिडिओ पूर्ण बघा, कारण खूप मजा येणार आहे. संपूर्ण पोरं आपले येणार आहेत. पोरं असल्यावर आवड होतोच. तर आम्ही निघालो आहे. तर आताच बोरगड गावाच्या फाट्यावर आलो आहे. तर या फाट्यावरून आज गाव आहे. तर या थोडाच अंतरावर आहे. तर त्या अंतरातून आता निघणार आहोत. तर आपण बघू शकता गावात आज जायचा रस्ता सुरू झालेला आहे. सर्व पोरं निघाले. तर खूप मजा येणार आहे. अशीच व्हिडिओ पूर्ण बघा. ते गावामध्ये आज जाताना थोडासा रस्ता खराब आहे. आता गाव आपल्या दिसायला सुरुवात होत आहे. तर आता थोड्या वेळात आम्ही गावात पोचणार आहोत. तर नदीवर तर मला आता दाखवणार आहे त्या व्हिडिओमार्फत. तर आता आम्ही पोचलो आहोत गावामध्ये. तर गावामध्ये संपूर्ण कौलारू गाव आपल्याला दिसू शकतात. कारण प्रत्येक गावामध्ये घराच्या आपला छप्पर असते त्या कौलारू घर असते. तर काही शहरामध्ये गेल्यावर आपल्याला पत्र्याची मोठमोठे बिल्डिंग असते. आपल्या कोकणामध्ये हे अशी कौलारू घरं खूप भारी वाटतात. आणि आत्ताच आता ही संपूर्ण आपल्याला कामं दिसू शकतात. कारण आगोटाच्या वेळी सर्व आता आपल्या घरांची डागडुजी करत असतात. पूर्ण आजूबाजूला आगत वगैरे आपल्या घरावर पाणी आता शिरू नये म्हणून सर्व कामे चालू आहे. तर काही खोप वगैरे भरताना आपल्याला आत दिसू शकतात. तर आत्ताच आम्ही थोड्या वेळात पोहोचणार आहोत बोरगड गावाच्या नदीजवळ. तर आपल्याला तेच मंदिर तुम्हाला बोललो. तर मंदिरात आम्ही देवाचे दर्शन घेऊन पोहायला सुरुवात करणार आहोत. तर सर्व पोरं आहेतच तुम्हाला मी दाखवणार आहे. मंदिर पण आपले खूप भारी आहे. असंच वातावरणात आपल्या गावामध्ये अशीच मंदिरं असतात. ते जागृत ग्रामदैवत आहेत. तर चला आता आपण पोचलेलो आहोत बोरगड गावच्या नदीजवळ. तिथनं पुन्हा घेतो व्हिडिओ येते.
हीच ती भारजा नदी आता ही खूप लांबून येते आणि पुढेच अरबी समुद्राला मिळते. तर मित्रांनो मी आता जस्ट पोचलेलो आहे बोरगर गावात. तर नदीजवळ मंदिर आहे, त्या मंदिरात मी आता जात आहे. तर मंदिराच्या शेजारी नदी आहे, त्या नदीत आता आम्ही पोहणार आहोत. तर खूप मजा येणार आहे. सर्व पोरं पण आहेत, गेलेत ते पुढं सर्व. तर अशीच व्हिडिओ पूर्ण बघा, फुल मजा येणार. आता पोचलेलो आम्ही सर्व. तर संपूर्ण मजा बघू शकता आपण. ही सर्व पोरं आता किती मजा करीत आहेत. तर अशीच रविवारची सर्व एकत्र येतात आणि खूप मजा येते, कारण या आत्ताच गरमीच्या वातावरणात नदीमध्ये पोहण्याचा आनंद फक्त आपल्या गावाकडेच मिळतो. तर अशीच मजा अनुभवायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अरे ते कमेंट करून सांगा ही व्हिडिओ कशी वाटली आपल्याला. धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू.